लहान आहे असू द्या बाहेर, मोठा झाल्यावर नंतर त्याच्यावर जबाबदारी येईल आणि तो बाहेर पडणारच आहे. हेच दिवस आहे मुलांचे, खेळण्याचे, मित्रांसोबत राहण्याचे आणि मौज मजा करण्याचे. असं खूप पालकांना वाटतं, पण सध्या हे गोष्ट वाटण्यासारखी नाही आहे. कारण की असं वाटून जर तुम्ही घेणार तर तुमची मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे 100% वळणार. सध्याच्या वातावरणामध्ये आपण बघत आहात की अनेक गुन्हे दाखल होत आहे आणि त्या गुन्ह्यांमध्ये लहान मुलांचा सहभाग आहे. त्यामुळे मी सगळ्या पालकवर्गाला विनंती करते की ज्यांची मुले शाळा कॉलेजमध्ये आहेत, ज्यांचं वय 12 ते 18 वर्षाच्या आतमध्ये आहेत, अशा मुलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. जसं की त्यांचे मित्र कोण आहेत याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर त्यांचा मोबाईल तपासणं गरजेचं आहे की मोबाईलमध्ये कुठल्या शस्त्राचे फोटो टाकलेले आहे का, किंवा कुठल्या गुन्ह्याचा कट रचला जात आहे का, आपला मुलगा ह्या व्यवस्थित मार्गावर आहे किंवा नाही हे पालकांनी वेळोवेळी तपासणे फार गरजेचे आहे. त्यानंतर तो घरी आपल्या पालकांना सांगून जातो की मी शाळा कॉलेजला जात आहे, परंतु तो तिथे पोहोचतो किंवा नाही याची खात्री सुद्धा पालकांनी करणे गरजेचे आहे. जेव्हा आम्ही पेट्रोलिंगला मुलांना पकडतो आणि त्यांना विचारपूस करतो की का रे बाबा तू शाळा कॉलेजमध्ये गेला नाही आणि इथे टवाळखोरी करता कशासाठी तू हजर आहे, तर नंतर आम्हाला कळतं की हा घरून सांगून आलेला आहे शाळेत जातो, परंतु शाळा कॉलेजमध्ये तो गैरहजर असतो. त्यानंतर तुम्ही किती श्रीमंत असू द्या, मुलांना गरजे एवढेच पैसे खर्च करायला द्या. जर तुम्ही त्यांना जास्त पैसे खर्च करायला दिले तर ते कोणत्याही व्यसनाचं सामान खरेदी करण्याकरिता त्या पैशाचा 100% वापर करू शकतो, पैशाचा गैरवापर होऊ शकतो. म्हणून तुमच्या लाडाचा कितीही मुलगा मुलगी असली तरी त्यांना मर्यादित आणि गरजेपुरतेच पैसे खर्चाला देणे फार गरजेचे आहे. त्यानंतर लेट नाईट पार्टीला जाऊ देऊ नका. मुलांना अभ्यास करायला सांगितलं तर रात्रभर अभ्यास करणार नाही, परंतु पार्टीला म्हटलं का लगेच तयार होणार आणि अशा नाईट पार्ट्यांमधून मद्यप्राशन करून, स्मोकिंग करून वेगवेगळे गुन्हे ते करायला धजवतात आणि वाईट संगती त्यांना अशाच वातावरणात मिळते. त्यामुळे मुलांना लेट नाईट पार्टीकरिता जाऊ देऊ नका. तसेच त्याच्या वर्तनामध्ये जर तुम्हाला काही चुकीचे संशयास्पद आढळल्यास त्याला प्रेमाने समजावा. तुम्ही पालक असले म्हणून तुम्ही त्याला खूप रागावले तर तुमच्यात दुरावा निर्माण होईल आणि त्याला प्रेम देणारे वाईट संगतीचे मुलं हे जवळचे वाटतील. म्हणून मुलांना प्रेमाने विचारपूस करणे फार गरजेचे आहे. तुम्ही जर त्यांना रागावला तर ते तुमच्यापासून दूर होईल. त्यामुळे काळजी घ्या की तुम्हाला त्यांच्यासोबत संयमाने वागायचं आहे आणि त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून द्यायची आहे. त्यानंतर मर्यादित वेळेमध्येच मुलांना बाहेर फिरू द्या. नाहीतर काय, मुलगा आहे कधी पण बाहेर फिरेल, काय झालं मुलगा आहे म्हणून. तो जर बाहेर फिरला तर इतर लोकांना सुद्धा त्याच्या वर्तणुकीचा त्रास होऊ शकतो किंवा त्याच्या मनात कुठले पण वाईट विचार येऊ शकतात. मुली सुद्धा रात्री ट्युशन क्लासेसला जात असतात, त्यामुळे त्यांच्या मार्गात सुद्धा हा व्यत्यय निर्माण करू शकतो किंवा कधी कधी चुकीचे अलिगेशन सुद्धा रात्रीच्या वेळेला मुलांवर होऊ शकतात. म्हणून रात्रीच्या वेळी फिरू न देता त्यांना मर्यादित वेळेपर्यंत संध्याकाळी घरी यायला सांगा, अभ्यासाला बसायला सांगा. त्यांना चांगल्या मार्गाकडे, चांगल्या संगतीकडे वळवण्याचा प्रयत्न करा. त्यांना चांगली पुस्तकं भेट द्या त्यांच्या जन्मदिवशी, कारण मुलांना मोबाईल गिफ्ट पाहिजे असतो, पण कृपया तो कामापुरताच तो वापरायला हवा. कारण अनेक गुन्हे जे घडत आहे ते कमी वयाच्या मुलांचे घडत आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करते की कृपया जे पण पालक वर्ग आहे त्यांनी फक्त आम्ही पालक आहोत आणि आमचं प्रेम द्यायचं काम आहे, त्यांचं संगोपन करायचं काम आहे एवढा विचार न करता ते भविष्यामध्ये गुन्हेगार सुद्धा होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचे आहे. जर तुम्ही दक्षता घेतली नाही तर ते आमच्यापर्यंत येणार आणि आमच्यापर्यंत आल्यानंतर मग कायद्यापुढे कोणी जाऊ शकणार नाही. म्हणून कृपया आपल्या पाल्यावरचं प्रेम जर दाखवायचं असेल तर त्यांना संस्कारित बनवा, त्यांना गुन्हेगारीपासून दूर ठेवा. आपल्यास काय अडचण नसल्यास पोलीस आपल्या सोबत आहेत. जय हिंद.